सगळ्यात महत्वाचं की आज आपली जी मीटिंग होणार आहे ती होणार DXN स्पिरुलिना द बेस्ट नॅचरल फूड. हे कुठल्याही प्रकारचं मेडिसिन नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं आपण याला जमिनीवरती अजिबात पिकवत नाही. एका पर्टिक्युलर DXNच्या पांडिचेरीच्या प्लांटमध्ये जवळपास 64 पॉन्ड आहेत, तळी तळी. आणि त्याच्या बेसमेंटला असं प्लास्टिक अंतरलं जातं आणि त्याच्यानंतर वरती असं आपण algae क्रिएट करून ते सगळं बनवलं जातं. त्या पाण्याचा पीएच बॅलन्स केला जातो, म्हणजे जो आहे ते ऍसिडिक वॉटर अजिबात नसतं, अल्कलाईन वॉटर घेतलं जातं आणि त्याच्यात ते डेव्हलप केलं जातं. आजची मीटिंग खूप चांगली होणार आहे आणि बरीच तुम्हाला स्पिरुलिनाबद्दल माहिती ऐकायला मिळेल. आणि स्पिरुलिना हे सगळ्यात महत्वाचं की अ, प्रत्येकाने खाण्यासारखं नॅचरल फूड आहे, अगदी प्रेग्नंट वुमन पासून ते वयस्कर व्यक्तींच्या पर्यंत. तर आता आपण एक एक माहिती त्याच्याबद्दल पुढे घेऊया. DXN स्पिरुलिना द बेस्ट नॅचरल फूड. न्यूट्रिशन इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. प्रत्येकानं त्याचं आहार पौष्टिकच असायला पाहिजे असणं प्रत्येकाची गरज आहे. बिकॉज फूड गिव्स अवर बॉडीज द न्यूट्रियंट्स दे नीड टू स्टे हेल्दी, ग्रो आणि वर्क प्रॉपरली. आपण निरोगी राहण्यासाठी, आपल्या शरीराची योग्य वाढ होण्यासाठी आणि आपल्या शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनचं अवयवाचं फंक्शन चांगलं होण्यासाठी स्पिरुलिना खाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जो ॲलोपॅथीचा एक डॉक्टर होता, म्हणजे ज्यांनी ॲलोपॅथी शोधून काढलं, हिपोक्रेटस, त्याचं म्हणणं काय बघा, लेट फूड बी दाय मेडिसिन अँड मेडिसिन बी दाय फूड. म्हणजे तुमचं जे तुम्ही आहार घेताय तेच तुमचं औषधासारखं असायला पाहिजे. आणि आत्ताची लोक आणि काय करतायत की औषधं खातायत जेवणासारखी, एवढे त्यांच्या गोळ्यांचा डाबा झालाय. तर तसं असता कामा नये. हे आहार आहे आणि आहारातून तुम्हाला जी औषधं गरजा लागतात, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पौष्टिक तत्व, प्रोटीन्स, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम नॅचरल रूपात तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं सर्वांच्यासाठी आहे. तर स्पिरुलिनाला बेस्ट नॅचरल फूड का म्हटलं जातं, जगातलं सगळ्यात बेस्ट नैसर्गिक अन्न का म्हटलं जातं, द मोस्ट न्यूट्रिशियस सुपर फूड म्हटलं जातं. आता सुपर फूड का म्हटलं जातं, तर याच्यामध्ये contains more antioxidants in a single teaspoon than any food known to man. मानव जातीला जे कुठलं माहिती आहे, फळं, भाज्या, काय तुम्हाला म्हणायचंय ते, या सगळ्यात जास्त फक्त एक टेबल स्पून, म्हणजे आपण काय म्हणू, आपण पोह्याचा चमचा घेतो तेवढी जर पावडर घेतली तर त्या पावडरमध्ये सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट असतात. ओके. आणि अँटीऑक्सिडंट ज्याच्या बॉडीत जास्त असतात ह्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, ही माणसं आजारी पडत नाहीत, त्यांची इम्युनिटी चांगली बिल्ड व्हायला लागते, डायजेशन चांगलं व्हायला लागतं. मग याच्यात काय सांगितलं त्यांनी, अंड्यापेक्षा 6 पट जास्त प्रोटीन त्याच्यामध्ये आहे. एक अंड 10 रुपयाला लोक विकत घेतात. ओके. आणि एक अंड्याच्या 6 पट जास्त प्रोटीन आहे. म्हणजे हे किती स्वस्त पडते आपली गोळी, त्याचा विचार करा तुम्ही. म्हणजे आपण एक गोळी जरी खाल्ली तरी 6 अंडी खाल्ल्यासारखं आहे. 6 पट प्रोटीन आहे अंड्यापेक्षा जास्त. 10 पट पोटॅशियम दॅन मोस्ट फ्रूट अँड व्हेजीज. पोटॅशियम म्हणजे एनर्जी. केळामध्ये पोटॅशियम असतं. काय असतं त्यांनी काय सांगितलंय, केळापेक्षा किंवा अन्य कुठल्या फळापेक्षा, भाजीपाल्यापेक्षा 10 पट जास्त पोटॅशियम त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे तुमची एनर्जी तुम्हाला लगेच भारी वाटायला लागेल. त्याच्यानंतर 6 पट जास्त आहे आयर्न दॅन रॉ बीफ लिव्हर. म्हणजे लोक जे नॉनव्हेज खातात, मटण खातात, त्याच्यापेक्षा 6 पट जास्त आयर्न आहे याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला तुमचं रक्त सुद्धा चांगलं होण्यास मदत व्हायला लागेल. आणि 50 पट जास्त आयर्न आहे पालकाच्या भाजीपेक्षा. आता पालकाची आपण कधीतरी एक दोन पेंड्या वर्षभरात 4-5 वेळा खात असेल पालक, तुम्ही खाल्ला तर. पण त्या पालकाच्या भाजीपेक्षा 50 पट जास्त आयर्न आहे. त्यामुळे स्पिरुलिनाच्या गोळ्या खायला सुरू केलं रे केलं, तुमचं हिमोग्लोबिन लगेच वाढायला सुरुवात होते, तुमचं प्रोटीन चांगलं राहायला सुरुवात होतं, तुमचं रक्त शुद्ध व्हायला सुरुवात होतं. आणि 7 पट जास्त कॅल्शियम आहे दुधापेक्षा. दूध कसं लिटर आहे, 70 रुपये लिटर आहे दूध आहे. त्याच्यात ते दुधामध्ये भेसळ किती आहे, चांगलं दूध कुठं आहे, अर्ध पाणी आहे, अर्ध काहीतरी ते टाकतायत, नको नको ते कसल्या पावडर, कपडे धुवायच्या वॉशिंग पावडर टाकतात काहीतरी, त्याला डिग्री लागावी, फॅट लागावी म्हणून. आणि याच्यामध्ये कॅल्शियम सुद्धा तुम्हाला मिळायला लागेल फक्त स्पिरुलिना खाल्ल्यानंतर. एवढं अत्यंत महत्वाचं आहे. अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात असतात फायटो न्यूट्रियंट्स, क्लोरोफिल.
कलर हरित रंगद्रव्य हे काय करायला लागतं? सगळ्यात महत्वाचं तर तुमचं हिमोग्लोबिन वाढवायला मदत करतं. फायकोसायनिन आणि बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन तुमच्या डोळ्यासाठी खूप चांगलं असतं. फायकोसायनिन हे तुमच्या स्किनचं ज्यांना आजार होतात किंवा उन्हाचा त्रास, थंडीचा त्रास, ॲलर्जी हे सगळं कमी करण्याकरता फायकोसायनिन काम करतं. फायटो म्हणजे लढाई. ओके, तुम्हाला जे कुपोषण आहे, डिफिशियंट बॉडी आहे, त्याच्यासाठी चांगल्यात चांगला मदत द्यायला फायटो न्यूट्रियन्स याच्यामध्ये तुम्हाला भरपूर मिळायला लागतात. मिनरल्स, खनिज क्षार, आयर्न त्याच्यामध्ये आहे, हेमोग्लोबिन वाढण्याकरता. मॅग्नेशियम त्याच्यामध्ये आहे, तुम्हाला तरतरीत अलर्ट राहण्याकरता. क्रोमियम आहे, मॅंगनीज आहे. हे सगळे मिनरल्स धातू तुम्हाला त्यात मिळायला लागतील. ट्रेस मिनरल्स म्हणजे काय म्हणूया, तुम्हाला दुर्मिळ खनिज क्षार. झिंक, जर तुमच्या बॉडीतलं झिंक कमी झालं तर तुम्हाला पाण्यासारखे जुलाब लागतात आणि ते थांबतच नाहीत. आणि इवन आपल्याकडे छोटी जनावरं पण असतात बघा, शेरड असतात, त्याची पिल्लं असतात बारकी, आपण त्याला करडं म्हणतो. किंवा गाय असते, तिचं वासरू असतं. कधी कधी त्यांना जर काहीतरी खाल्लं जुलाब लागले ना, तर जुलाब लागून मरतात बिचारे. पण त्यांना तुम्ही स्पिरुलिना मजबूत देऊ शकता का, बाटलीमध्ये टाकून 10-12 स्पिरुलिनाची पावडर शेरडाला देऊ शकता, गायला देऊ शकता, कोंबड्यांना पाजू शकता, काय नुकसान नाही. सेलेनियम. सेलेनियम आजकाल सर्रास लोकांच्यात कमी झालंय, म्हणजे व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी प्रत्येकाला झाली, कारण तुम्ही उन्हात जातच नाही. सगळ्यात तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन D3 कमी झालंय, कॅल्शियम कमी झालंय, B12 कमी झालंय, मग पर्यायाने तुमचं रक्त कमी व्हायला लागतं. ह्याच्यात तुम्हाला सेलेनियम पण मिळतं, पोटॅशियम मिळतं, तुमची एनर्जी वाढायला लागते. आणि न्यूक्लियस ऍसिड, DNA, RNA, म्हणजे जर एखाद्या खानदानामध्ये DNA RNA मध्ये काय गडबड असतील, म्हणजे आपण काय म्हणूया, एखाद्या घरात मतिमंद मुलं जन्माला येतात, एखाद्या घरात टकली मुलं जन्माला येतात, एखाद्याचं काहीतरी व्यंग येतं, अशी तुम्हाला जर नको असतील भावी पिढीमध्ये, तर आत्ता जर आपण तुम्ही DNA, न्यूक्लियस ऍसिड याच्या माध्यमातून जर तुम्हाला गेले, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इन फ्युचर पुढच्या जनरेशनमध्ये येणारी आपल्याला कुठल्या कमतरता भासणार नाही. त्यामुळे आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, लग्न झालेल्या जोडप्यांना सगळ्यांना खायला द्यायला पाहिजे. व्हिटॅमिन ए. आता व्हिटॅमिन एचं महत्त्व काय, व्हिटॅमिन B12चं महत्त्व काय, व्हिटॅमिन के कशा करता बॉडीमध्ये पाहिजे, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये वन बाय वन आपण घेणार आहे. व्हिटॅमिन ए तुमची फुफ्फुसं मजबूत करतं, तुमची नजर चांगली ठेवतं. त्यामुळे जर प्रेग्नंट महिलांनी खूप स्पिरुलिना खायला सुरुवात केल्या, तर त्या मुलांना उद्या जाऊन सर्दी, बालदमा, कोरोना, काहीतरी इन्फेक्शन असलं अजिबात राहणार नाही. व्हिटॅमिन बी ट्वेल्व अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांचं वारंवार तोंड येत राहतं किंवा लक्षातच राहत नाही, जडपणा येतो, जीभ जड होते, बोलताना असं थांबून थांबून बोलतो, हे जे काय तुम्हाला होतं ते यातनं होणार नाही. म्हणून खायला सुरुवात करा. व्हिटॅमिन के जर तुमच्या बॉडीतलं कमी झालं, तर काय लोकांना जखम, ठेच लागते, काहीतरी कापतं, मार लागतो आणि रक्त व्हायला लागतं. व्हिटॅमिन के जर तुमच्या बॉडीत कमी असेल, तर तुमचं रक्त नुसतं वाहतच राहील, थांबणारच नाही अजिबात. आणि मग त्यातून तुमची डेथ पण होऊ शकते. त्याच्यामुळे व्हिटॅमिन के सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिळायला लागतं. अमायनो ऍसिड्स खूप महत्वाचे आहेत. म्हणजे आजकाल आपण बघितलं, बायका नवरात्र करतात, उपवास करतात, एकादश चतुर्थी, सगळ्या बायकांचे नवरात्र झाले की सगळ्या आजारी पडल्या. काहीतरी त्यांना झालंच, कारण 9 दिवस खिचडी खाल्ली होती, 9 दिवस दुधाचे चहा पिले होते, आणि मग त्यांना ते झेपत नाहीत उपवास. किंवा आपण रमजानचे उपवास करतात, काही काही लोकांना रमजान झेपतच नाही महिनाभर. तर हे सगळ्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे, की तुम्ही जे अन्न खाता, जेवताना प्रोटीन ब्रेक होतं, हे ब्रेक झालेलं प्रोटीन पचवायला बॉडी तुम्हाला अमायनो ऍसिड्स पाहिजेत. आणि आपल्या सुदैवानं या स्पिरुलामध्ये सगळ्या प्रकारचे इसेन्शियल, नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड एकत्रित पाहायला मिळतात. 20 जो काही का, असं कुठल्याच फळभाजीत मिळत नाही. त्याच्यामुळे हे तुम्हाला चांगल्यात चांगलं मिळायला लागतं. त्याच्यामुळं जे लोकांचं वजनच वाढत नाही, अशक्तपणा आहे, कमजोरी आहे, कुपोषित बालकं आहेत, त्यांना याचा चांगला फायदा व्हायला लागतो. फक्त एक लक्षात घ्यायचं, स्पिरुलिना खाल्ली की गरम पाणी किंवा डेक्सांचा काळा चहा खूप प्यायचा, म्हणजे तुम्हाला पोट फुगत नाही किंवा पोट गच्च होत नाही. इसेन्शियल फॅटी ऍसिड्स, GLA, Omega 6 कशा करता लागतात इसेन्शियल फॅटी ऍसिड? सगळ्यात महत्वाचं, तुमचं हृदय चांगलं राहण्याकरता, हृदयात ब्लॉकेज होऊ नये म्हणून. किंवा अजून तुम्हाला म्हटलं तर फॅटी ऍसिड्स बॉडी चांगल्या क्वालिटीचे असतील तरच स्पर्म पुरुषांच्या मध्ये, महिलांच्या मध्ये ओहम, बीजांड, बीजकोष चांगले तयार होतात. त्यामुळे ह्याच्यातनं तुम्हाला Omega 6 खायला मिळतं. आपल्याकडे सी बॅक्थ्रॉनिक आहे बघा, त्याच्यात
3679 एकत्रित खायला मिळतं. पण याच्यातलं इसेन्शियल फॅटी ऍसिड अत्यंत महत्वाचं आहे, ओमेगा 6. ह्याच्याकरता आपण जर इतर कंपन्या बघितले, मध्ये बऱ्याच कंपन्या असतात. ते काय करतात, ओमेगा 6ची वेगळी गोळी खा, अॅमिनो ऍसिडला वेगळी गोळी खा, व्हिटॅमिन B12 ला वेगळ्या गोळ्या खा. ओके, त्याच्यानंतर सिलेनियम कॅल्शियमला वेगळं खा. असं वेगळं वेगळं खायचं नाही. ही स्पिरुलिना म्हणजे एक अख्खं बास्केट आहे. तुम्ही असं मजबूत काहीतरी 2-4 बास्केट फळभाज्या घेऊन आलाय आणि एक स्पिरुलिनाच्या 4 गोळ्या खाल्ल्या, बस कामच झालं आपलं. त्याच्यामुळे पौष्टिकता सगळी तुमच्या बॉडीमध्ये जायला लागेल. म्हणून त्याला म्हटलं जातं बेस्ट नॅचरल फूड. याच्यानंतर स्पिरुलिना अजून चांगली काय काय कारण आहे, DXN स्पिरुलिना एक्स्ट्रीमली हाय इन मेनी न्यूट्रिएंट्स. म्हणजे याच्यामध्ये खूप भरमार आहे पौष्टिक तत्वांची, म्हणून त्याला सुपर फूड म्हटलं जातं. काय आहे, 1 टेबल स्पून म्हणजे 7 ग्रॅम पावडर जर आपण घेतली, तर त्याच्यात काय असतं, प्रोटीन 4 ग्रॅम, व्हिटॅमिन B1, थायमिन 11%. जे लोक हुशार आहेत, ज्यांना नीट माहिती आहे, गुगल माहिती आहे, हे जरा बघा. थायमिन कमतरता झाल्यावर काय होतं, रिबोफ्लोविन कमी झाल्यावर काय होतं, नायसिन कमी झाल्यावर काय होतं. B1, B2, B3 ऍट अ टाइम तुम्हाला मिळायला लागेल. सगळ्यात महत्वाचं, कॉपर मिळतं 21%. ओके, आयर्न 11%. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्यातलं कॉपर, याच्यातलं आयर्न, हे सगळं नॅचरल ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये आहे. It also contains a decent amount of magnesium, potassium, and manganese, and small amounts of almost every other nutrient. तुम्हाला जे जे पाहिजे ते सगळंच्या सगळे घटक स्पिरुलिनाच्या कॅप्सूलमध्ये, टॅबलेटमध्ये आलेले आहेत. आणि म्हणून त्याला सुपरफूड म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रोटेक्ट फ्रॉम मेडिसिन बाय प्रोडक्ट्स. आता तुम्ही जर डॉक्टरच्या गोळ्या तुम्ही खाल्ल्या, त्यांनी लिहून दिलं प्रोटीनच्या गोळ्या खा, व्हिटॅमिन A च्या खा, तुम्ही B1 खा, फॉलिक ऍसिड खा, तर याच्यामध्ये तुम्ही ज्या गोळ्या ॲलोपॅथीच्या खाता, ह्या आर्टिफिशियल आहेत, म्हणजे केमिकल युक्त बनवल्या आहेत. याच्यातलं 5-10% तुमच्या बॉडीत अंगाला लागतं, 80% लघवीतनं निघून जातं. आणि मग तुमच्या लघवीत जळजळ होते, तुमचं पोट गच्च व्हायला लागतं, टॉयलेटला आगाग व्हायला लागते, जेवणच जात नाही, गरम वाटायला लागते बॉडी. हे सगळं आपल्याकडे नाही. याच्यात झिरो केमिकल आहे. सगळ्यात महत्वाचं, फुल ऑफ व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स. खूप प्रकारचे जीवनसत्व आणि खनिजक्षार त्याच्यामध्ये आहेत. ग्रेट फॉर सेल रिजनरेशन, तुमच्या शरीरातल्या पेशी पुनर्जीवित करायला, ऍक्टिव्हेट करायला, एनर्जेटिक करायला हे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुमची वाढत्या वयातली मुलं मुली असतील, किंवा आपण असं म्हणूया की जी मुलं स्पोर्ट्समध्ये खेळतात, ओके, जी कंपनीत खूप काम करत राहतात, थकून जातात, त्या लोकांना सुद्धा हे देणं गरजेचं आहे. ग्रेट प्रोटीन सोर्स. सगळ्यात महत्वाचं, जी लोक कमजोर असतात, आळशी असतात, थकलेली असतात, वीक असतात, या लोकांच्या बॉडीत प्रोटीन नाके बरोबर आहे. आणि इंडियातल्या लोकांना प्रोटीन तेवढं जातच नाही. हा खातोय 2 भाकरी, हा खातोय 5 चपात्या, वांगण बटाटा आणि भाजी, बाकी तो काय खातच नाही. मल्टी व्हरायटी ऑफ फूड्स तुमच्या खाण्यामध्ये तेवढं राहत नाही, तेवढे आपण फळभाज्याला पैसे घालवत नाही. मग तुम्हाला स्पिरुलिना अत्यंत गरजेची आहे. पचायला अत्यंत सोपी आहे, सुपर फूड आहे, अँटी फंगल. ज्या लोकांना काय म्हणूया आपण, खरूज, इसब, नायटा, डोक्यात डॅन्ड्रफ, कोंडा, असं जे जे काय होत असेल ना, स्पिरुलिना खाल्ली की ते होत नाही, बरं व्हायला लागतं. अँटी एजिंग, हे खाल्लं की तुम्ही तरुण दिसायला लागता. आणि ज्या महिला रेग्युलर स्पिरुलिना 3-4 वर्ष खात राहतील, त्यांना भविष्यात जाऊन गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्टचा कॅन्सर होण्याची अजिबात शक्यता नाहीये. किंवा जे लोक तंबाखू खातात, मी तर स्पिरुलिना चावून खा ना, एवढी तंबाखू गोड लागते, गुटखा गोड लागतो, तर स्पिरुलिना चावून खा, पावडर तोंडात टाका, तुम्हाला कधी तोंडाचा कॅन्सर होणार नाही. आणि ज्यांना झाले त्यांची तोंड जाऊन बघा, जीभ कापायला लावतात, गाल कापायला लावतात, किती विचित्र दिसतं ते. रेडिएशन, केमो, काय पण व्हायला लागतं. कशाला पाहिजे असले उद्योग आपल्या घरामध्ये? नको, स्पिरुलिना खायला सुरुवात करा, सगळ्यांना द्या. अँटी बॅक्टेरियल, पोटात जंतू होतात, जंत होतात, पचत नाही, पोट साफ होत नाही, पोट गच्च राहतं, असं काही होणार नाही. त्याच्यामुळे स्पिरुलिना खाणं अत्यंत आवश्यक आहे सगळ्यांच्यासाठी. कोणी खायची आहे? लहान बाळ, ओके, आई बाबा, त्याच्यानंतर आजी आजोबा, सगळ्यांना द्या. द बेस्ट नॅचरल फूड फॉर ऑल एज ग्रुप. सर्वांच्यासाठी स्पिरुलिना अत्यंत फायदेशीर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं फायदेशीर आहे प्रेग्नंट मॉम्स. ओके, त्याच्यामुळे यांना का द्यायचं? आता बघा, व्हिटॅमिन A महत्व काय बघा इथं. व्हिटॅमिन A इज रिक्वायर्ड थ्रू आउट प्रेग्नन्सी इन प्रमोटिंग द हेल्थ ऑफ फिटल लंग्स.
म्हणजे मुलाची तुमच्या गर्भाशयातल्या बाळाचं फुफ्फुस चांगलं होण्याकरता, पचनसंस्था चांगली होण्याकरता, त्यांची त्वचा चांगली होण्याकरता. नाहीतर काय लोक मुलं जन्माला येतात आणि त्वचेला असे खवले 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 दिसायला लागतात. त्वचा बरोबर वाटतच नाही. ओके. त्याच्यानंतर त्यांचं पचतच नाही. दूध पिले की जुलाबावर बसते. काय त्याने आईने काहीतरी खाल्लं की या पोराला जुलाब व्हायला सुरुवात होते. फुफ्फुस कमजोर राहिली की सर्दी, कफ, खोकला, त्याच्यानंतर कोरोना. असं काय उद्योगच होऊ नये आपल्या मुलांना. त्याच्याकरता व्हिटॅमिन ए स्पिरुलाच्या आता नॅचरल फॉर्ममध्ये जाते. गर्भवती महिलांनी किमान सकाळी 3 संध्याकाळी 3 भरपूर खायला सुरुवात करा. म्हणजे व्हिटॅमिन ए बॉडीमध्ये मजबूत जायला लागेल आणि त्याचा फायदा तुम्हाला चष्मा पण लागणार नाही. डिएक्सन स्पिरुलामध्ये 25 टाइम जास्त बीटा कॅरोटीन आहे. सगळ्यात महत्वाचं गाजरापेक्षा जास्त. आता एवढी गाजर तुम्ही कुठून आणणार आहे खायला? शहरामध्ये कधी आणलं तर आणलं. मग इथं तुम्हाला याच्यातनं 25 पट जास्त बीटा कॅरोटीन मिळायला लागेल, जे तुमच्या डोळ्यांची चांगल्या चांगली काळजी घ्यायला लागेल. त्याच्यामुळं हे. आणि आता मला सांगा, फक्त प्रेग्नंट महिलांनाच गरजेचं आहे का? मग फुफ्फुस, पचन संस्था आणि त्वचा, ज्यांना ज्यांना फुफ्फुसाचा आजार आहे, पचनाचा आजार आहे, स्किनचा आजार आहे, त्या सगळ्यांनी स्पिरुला खायला पाहिजे. जे व्हिटॅमिन ए बॉडी चांगल्या चांगलं जायला लागेल. अजून काय महत्वाचं असतं? ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये क्वालिटी प्रोटीन जायला पाहिजे. आणि जर चांगल्या प्रकारचं प्रोटीन त्या लेडीजने घेतलं गर्भवती महिलेनं, तर मुलाच्या मेंदूचा विकास चांगला होतो. मुलगा शार्प यायला लागेल. ओके. बुद्धीनं तल्लक यायला लागेल. त्याच्यामुळे आणि बॉडीतले सगळे टिश्यू, म्हणजे पेशी ज्या आता तग धरतायत वाढतायत, ते सगळे टिश्यू चांगले व्हायला लागतील. आणि डीएक्सएन स्पिरुलामध्ये 5 पट जास्त प्रोटीन आहे दुधापेक्षा. तुम्ही नको ते मिल्क पावडर काहीतरी आणताय, डुप्लिकेट दूध आणताय, पिशव्यातलं आणताय, जर्सी गायचं आणताय, कुठलं दूध विकत घेतलं ते घरात माहिती नाही. ते खाण्यापेक्षा स्पिरुला खा ना. 1 लिटर दुधाचं कमी करून टाका. प्रेग्नंट महिला तर त्यांनी खा ना स्पिरुला दररोज 6-6. म्हणजे दूध पिल्यासारखं आहे. ते दुधाने कुठली नवीन ॲलर्जी व्हायला नको. तर तुम्हाला प्रोटीन बॉडीमध्ये भरपूर जायला लागतील. अजून काय फायदा होतो? प्रेग्नंट मॉमला आयर्न इज अन इम्पॉर्टंट एलिमेंट इन द फॉर्मेशन ऑफ आरबीसी. तांबड्या रक्तपेशी बांधण्याकरता तुमच्या बॉडीमध्ये आयर्न खूप महत्वाचं आहे. आणि ज्या लोकांच्या बॉडीमध्ये आरबीसी चांगले बनत नाही, त्यांना कुठला आजार होतो माहितीये का? थॅलिसिमिया. रक्तच बॉडीत तयार होत नाही, रक्त बाहेरनं भरावं लागतं. असले उद्योग नको ना आपल्या बाळांना व्हायला, किंवा जी आता आहेत त्यांना. त्यामुळे सगळ्यांना हे तुम्ही द्या. हेन्स इंटेक ऑफ आयर्न इसेन्शियल टू प्रिव्हेंट आयर्न डिफिशियन्सी, अॅनिमिया ड्युरिंग प्रेग्नन्सी. अशक्तपणा, गर्भवती प्रेग्नंट राहिली, हिमोग्लोबिन कमी कमी होत चाललं, तर ती उद्या अबॉर्ट होऊ शकतं, गर्भपात होऊ शकतो, किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते. बाळाच्या हार्टला, लंग्सला प्रॉब्लेम येऊ शकतो. ते व्हायला नको. म्हणून त्यांना खायला द्यायचंच आहे. डीएक्सन स्पिरुलिना कंटेन 56 पट जास्त आयर्न आहे पालकाच्या भाजीपेक्षा. पालकाची भाजी दररोज कुठून आणणार आहे का तुम्ही त्यांना खायला? आणि मिळेल का तुम्हाला? नाही मिळणार ना. पण स्पिरुलिना नक्की मिळतील ना. मग तुम्हाला हे त्यांना नक्की द्यायचंय. याचा चांगला चांगला फायदा व्हायला लागेल. अजून प्रेग्नेंट महिलांनी का खायचं गरजेचं आहे? गॅमा लिनोलेनिक ऍसिड GLA कॅन इफेक्टिव्हली हेल्प प्रेग्नंट वुमन बॅलन्स हार्मोन लेवल्स अँड इम्प्रूव्ह इमोशनल वेलबिंग बाय मिनिमायझिंग एपिसोड्स ऑफ मूड स्विंग्स. म्हणजे एकदा ती प्रेग्नंट राहिली की तिला डबल काम आहे. मग आतलं बाळ पण वाढलं पाहिजे, ह्यांची पण ग्रोथ चांगली झाली पाहिजे, ह्यांचं वजन वाढलं पाहिजे. मग त्यांचे मूड ऑन ऑफ होत राहतात, हार्मोन चेंजेस व्हायला लागतात. आणि उद्या जाऊन म्हणजे त्या जेव्हा आई होणार आहेत तेव्हा त्यांना बाळाला पाजण्याकरता दूध चांगलं आलं पाहिजे, राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जर आत्तापासून ह्या स्पिरुलिना त्यांना द्यायला सुरुवात केलं, तर त्यांच्या बॉडी GLA इट इज इक्वल टू ब्रेस्ट मिल्क एवढं चांगलं आहे ते. आणि इव्हन ह्याच्याकरता तुम्हाला अगदी प्रिमरोज ऑइल मिळतं मार्केटमध्ये, पण त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीच्या डीएक्सन स्पिरुलिना खाल्ल्या तर तुमचे मूड ऑन ऑफ होणार नाहीत, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे हे खायला सुरुवात करा. त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग मॉम्स, ज्या आई बाळाला अंगावरचं दूध पाजतात, त्याच्यासाठी त्यांना हे खूप महत्वाचं आहे. GLA. आणि याच्यात नॅचरली तुम्हाला मिळायला लागतं. म्हणजे समजा एखादी आई आहे आणि तिला अंगावरचं दूध तेवढं नाहीये, तर मुलांना स्पिरुलिना बिंदास खायला द्या, छोट्या बाळांना. ओके. हे जर दिलं तर आईचं दूध पिल्यासारखं त्यांनी ऑटोमॅटिक व्हायला लागेल आणि मुलं हेल्दी राहतील. त्याच्यानंतर ह्याच्यात असतात कॅलरी खूप लो असतात.
त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा ती जी डिलिव्हरी होते, मग विनाकारण वजन वाढत गेलंय, पोटाची बेली मोठी झालीये, अंगाला सूज वाटतेय, थायरॉइड सुरू झालाय, असले जर उद्योग नको असतील ना, तर प्रेग्नन्सीमध्ये मजबूत खायला सुरुवात करा. डिलिव्हरी झाल्यानंतर अगदी 6 महिन्यात ती होती तशी राहायला लागेल, ॲज इट इज दिसायला लागेल, आणि तुमच्या बॉडीचं पोषण चांगल्यात चांगलं व्हायला लागेल. त्याच्याकरता स्पिरुलिना खाणं अत्यंत गरजेचं आहे. अजून सगळ्यात महत्वाचं काय, त्याच्यामध्ये 60 प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात स्पिरुलिनामध्ये. आणि त्याच्यामुळं काय व्हायला लागतं की जेव्हा ती आई होते तेव्हा तिला चांगल्या क्वालिटीचं मुबलक अंगावरचं पाजण्याकरता बाळाला दूध आपोआप बॉडीमध्ये तयार व्हायला लागतं. त्यामुळे बाळाची वाढ चांगल्यात चांगली होते. त्याच्यानंतर जेव्हा तुमची मुलं आता वाढायला लागली, 2 वर्षात झाल्या, 4 वर्षात झाला, 5 वर्षात झाला, तेव्हा ग्रोईंग चिल्ड्रन्सला डीएक्सन स्पिरुलिनामधनं काय काय मिळतं? कॅल्शियम. कॅल्शियम का गरजेचं आहे? मुलांच्या केसासाठी, मुलांच्या दातासाठी, मुलांच्या हाडासाठी कॅल्शियमची अत्यंत गरज आहे. म्हणजे त्यांना पाठदुखी, कंबरदुखी काही त्रास राहणार नाही. मॅग्नेशियम एनर्जी करता, फॉस्फरस तुमच्या बॉडीमध्ये, व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी म्हणजे कोवळं ऊन थोडक्यामध्ये. व्हिटॅमिन डी सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिळतं. व्हिटॅमिन डीच्या वेगळ्या टॅबलेट खायची काय आवश्यकता नाही. स्पिरुलिना खाणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मुलांचे दात आणि मुलांची हाडं चांगली राहतील, आणि मुलांची रोग प्रतिकारक शक्ती चांगल्यात चांगली वाढायला मदत व्हायला लागेल. त्यामुळे तुम्हाला जेवढी लहान बाळं दिसतील आजूबाजूला, गावाला, बिल्डिंगमध्ये, सर्रास लोकांना स्पिरुलिना हे चालूच करा. आणि आत्ता तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ लावला होता त्यात असं सांगितलं जातं, जगामध्ये 6 सेकंदाला एक बाळ मरतंय. मॉर्बिडिटी रेट म्हणतात त्याला, म्हणजे बाल मृत्यू दर प्रचंड आहे. आता कित्येक ठिकाणचा तो घटलेलाच नाहीये. आणि मुलांना काय होतंय, कशाने आजारी पडले ते कळेपर्यंत त्याला जर डॉक्टरांच्याकडनं जादा क्वालिटीचे अँटीबायोटिक देण्यात आले, तर त्या मुलांच्या डोक्यात ताप गेला आणि तापावरती औषधं घेतलं तर मुलं उठतच नाही, ती झोपूनच राहतात आणि त्यांच्यात काहीतरी व्यंग राहतं. असा उद्योग होण्यापेक्षा कुपोषित बालकं जर असतील, माल रिमेन्स अ मेजर कॉज ऑफ मॉर्बिडिटी, म्हणजे बालमृत्यू दराचं कुपोषण हे खूप मोठं कारण आहे. अँड इज द मोस्ट कॉमन वर्ल्ड वाईड कॉज ऑफ डेथ इन चिल्ड्रन. बालमृत्यू जास्त होतात हु आर लेस देन 5 इयर्स ऑफ एज. 5 वर्षापेक्षा मरणाऱ्या कमी वयातली मुलं जास्त मरत राहतात मोठी होण्यापेक्षा. होतच नाही ती. बिकॉज डीएक्सन स्पिरुलिना इज डायजेस्टेबल, त्यामुळे त्यांना स्पिरुलिना खायला द्या. याच्यामध्ये कंटेन्स हाय लेवल ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स. इट इज वन ऑफ द बेस्ट इन्ग्रेडियंट फॉर हाय क्वालिटी फूड सप्लिमेंट. आणि क्वालिटी आणि क्लास असतो की नाही, तो क्लास डीएक्सन स्पिरुलिनाचा खूप मोठा आहे. त्याची लेवल पण मॅचअप करू शकत नाहीत मार्केटमधल्या कुठल्या स्पिरुलिना. त्याच्यामुळं आपण प्रेग्नंट लेडीजला पण कितीही खायला सांगतो, काउंट न करता सुद्धा एवढा खाऊ शकतात. याचा कोणताही साईड इफेक्ट अजिबात होत नाही. तिचं नॅचरल फॉर्ममध्ये. टीनेजर्स म्हणजे ज्याच्या मागे 13, 14, 15 असं लागतं, टीन टीन टीन, त्या सगळ्या तरुण मुलांना चेहऱ्यावर त्या फेस पिंपल्स, वांग, पुरळ, स्किन टॅन होते. असं दह्यातनं तुम्ही स्पिरुलिनाची पावडर लावू शकता, पाण्यातनं लावू शकता, दुधातनं लावू शकता. असा लेप जरी चेहऱ्याला दिला तरी तुमची त्वचा स्मूथ करतात, त्वचेच्या सुरकुत्या घालवतात, तुमची स्किन टाइटनिंग करायला होतात, चेहऱ्याचे पिंपल घालवतात, आणि तुम्हाला सनबर्न म्हणजे ज्यांची स्किन उन्हात जळते, टॅन होते, असं काही घडणार नाही. ड्यू टू इट्स पोटेंट न्यूट्रिएंट्स लाईक अन 8 essential amino acids, it goes without saying that DXN spirulina will make your skin look fabulous. सुंदर दिसाल, ग्लोईंग, असे तजेलदार स्किन वाटायला लागेल आणि निरोगी त्वचा वाटायला लागेल. त्याच्यामुळे स्पिरुलिना कंपल्सरी सगळ्यांनी खायला सुरुवात करा. आणि जे ऍडल्ट आहेत, लग्न झाली आहेत, 30-35च्या वरती चालले, त्यांनी का खायला पाहिजे स्पिरुलिना? बॅलन्स बॉडीज पीएच लेवल, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आयन्स. या जर पीएच बिघडला तर तुम्ही सारखे वारंवार आजारी पडायला लागता, क्लायमेट चेंज झाला आजारी पडायला लागता, गावाला जाऊन आला आजारी पडायला लागतं. असं घडणार नाही. मसल स्ट्रेंथ वाढण्याकरता जी लोक जिमला जातात, वर्कआउट करतात, वर्कआउटला जायच्या अगोदर खा, वर्कआउटवरून आल्यावर नाश्ता केला की परत स्पिरुलिना खा, 5-5, 10-10 खाल्ल्या काय नुकसान नाही. त्यामुळे तुमचा एन्ड्युरन्स स्टॅमिना वाढतो. सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बॉडीतला रक्ताचा फ्लो चांगला राहतो. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमची एनर्जी लेवल वाढते. एनर्जी, चैतन्य, उत्साह, जोम, जोश, उत्साह
हे सगळं मजबूत असायला पाहिजे. रडके फुसके लंगी फटाकडे नाही पाहिजे. सुतळी बॉम्ब पाहिजे, ढाप करून वाजणारे. मी कुठले काम सांगितले की लगेच करणार. काय का अभ्यास करायचा लगेच करणार. नंबर एक स्पोर्ट्समध्ये, नंबर एक खेळात, नंबर एक अभ्यासात, नंबर एक व्यवहार ज्ञानामध्ये, नंबर एक जनरल नॉलेजमध्ये, नंबर एक. असं तुमचा फुल ओव्हरऑल ग्रोथ व्हायची असेल, स्पिरुलिना खाणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे 35च्या वरती चाललेत, त्यांचं पचन संस्था बिघडते. GI ट्रॅक म्हणजे इरिटेबल बावल सिंड्रोम असतो, काय लोकांचं मूळव्याध, फिशर, फिस्टोला, गच्च होतं पोट, हे सगळे GI ट्रॅकचे प्रॉब्लेम अजिबात राहणार नाहीत. तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचं काम केलं जातं. BP कंट्रोल करायचं काम करतं. लिव्हर, ज्यांचा फॅटी लिव्हर झालाय, पचतच नाही, जेवण जात नाही, डिटॉक्सिफाय करण्याकरता आणि लिव्हरचे फंक्शन चांगले करण्याकरता स्पिरुलिना खाणं खूप गरजेचं आहे. 35च्या वरच्या लोकांनी एनर्जी पण तुमची चांगल्या चांगली वाढायला लागेल. मागचं काय होतं, लग्न झालेली जोडपी आपण इथं म्हणूया, इथं 35च्या वरची कपल म्हणूया, त्यांनी खायला पाहिजे. आणि वेट बॅलन्स करण्याकरता सगळ्यात महत्वाचं काय होतं, त्याच्यात प्रोटीन भरपूर असल्यामुळं एक फायदा काय होतो, ड्यू टू द हाय अमाऊंट ऑफ प्रोटीन दॅट DXN स्पिरुलिना कंटेंट्स, इटिंग दिस कॅन सॅटिस्फाय यू अँड युअर हंगर. जी लोक खाऊ सारखं करत राहतात, सारखी भूक लागते त्यांना, ह्यांना अगोदरच 3-3 स्पिरुलिना खायला द्या. ही मापात खायला लागतील, विनाकारण सारखं जेवणार नाहीयेत. ह्याच्यात चांगल्या क्वालिटीचं फायबर आहे, त्यामुळे तुमचे चयापचय क्रिया चांगली ठेवतं. जे लोकांचं वजन जास्त आहे त्यांनी जेवणाच्या अगोदर खा. ज्यांचं वजन एकदम कमी आहे, जेवल्या जेवल्या ताटावरती खा, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं वजन बॉडी मास इंडेक्सनुसार मेंटेन करण्यासाठी स्पिरुलिनाची मदत तुम्हाला चांगल्यात चांगल्या व्हायला लागेल. आणि सिक्स पॅक पाहिजेत का तुम्हाला? फॅमिली पॅक नको. ढेरी आली आणि फुगलाय सगळीकडनं, काय उपयोग आहे? अशी बॉडी जर करायची असेल ना, तर किमान डेली 20 स्पिरुलिना खायला पाहिजे, सकाळी 10 संध्याकाळी 10. आणि असलं डाएट खायला पाहिजे, रॉ फ्रूट वगैरे सगळं आपण म्हणतो ते. तुम्ही खाताय चपात्या 4-5 आणि भाकरी 2-3, त्याचा काय उपयोग नाही. हे लिमिटेड खा. सगळ्यात महत्वाचं, गहू एकदम कमी करा, चपाती नाहीच पाहिजे, ब्रेड नाही पाहिजे अजिबात तुमच्या खाण्यामध्ये, कमीत कमी करा. जर तुमची स्किन चांगली पाहिजे तर तुम्हाला साखर कमी पाहिजे खाण्यामध्ये, मीठ कमी पाहिजे. या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील. आणि DXN स्पिरुलिनामध्ये 60% प्रोटीन आहे, मेकिंग इट द वर्ल्ड हायेस्ट नोन सोर्स ऑफ प्रोटीन. जगातला कुठलाच प्रोटीन सोर्स एवढा नाहीये एवढा स्पिरुलिनामध्ये आहे. द प्रोटीन इन DXN स्पिरुलिना कंटेन्स ऑल 8 असेन्शियल अमिनो ऍसिड्स. हे वाक्य 10 वेळा आतापर्यंत आलंय, कारण बाकीच्या स्पिरुलिनामध्ये आहे का नाही ते कळणार पण नाही, त्यांनी कशा पिकवल्यात, कुठल्या पाण्यात बनवल्यात. पण आपल्याकडं सगळे सगळे एसेन्शियल अमिनो ऍसिड्स मिळतील, मेकिंग इट अ कम्प्लीट प्रोटीन. म्हणजे पूर्णत्व, पूर्ण अन्न आपण कसं म्हणतो तसं मिळायला लागेल. ॲज विथ मोस्ट ग्रीन फूड्स, इट इज अन एक्सलंट सोर्स ऑफ विटॅमिन्स. म्हणजे सगळ्या प्रकारच्या हिरवे पालेभाज्या कुठल्याही जरी घेतल्या जगातल्या, त्याच्यापेक्षा एक नंबर एक्सलंट विशेष योग्यता श्रेणीमध्ये जीवनसत्वाची रेंज याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे जी लोक बॉडी बिल्डिंग करतायत, जे लोक ॲथलीटमध्ये, स्पोर्ट्समध्ये, रनिंग कॉम्पिटिशनमध्ये, जिममध्ये, स्विमिंग करतात, व्हॉट एव्हर, जे स्पोर्ट्समन आहेत त्या सगळ्यांनी स्पिरुलिना खायलाच पाहिजे. जपानमध्ये, मलेशियामध्ये रेग्युलर खाल्लं जातं रे बाबांनो, चायनामध्ये खाल्लं जातं. बघा तिथले कसे असतात लोक, ऑलिम्पिकमध्ये कुठेही. आपल्याकडे तेवढं खातच नाही. त्यामुळे खाणं अत्यंत गरजेचं आहे. नशिबाने मिळायला लागले, चांगली क्वालिटी मिळायला लागली तर ते आपण सगळे खाऊया. त्याच्यानंतर पोस्ट मेन्शुअल सिंड्रोम, पिरियड यायच्या अगोदर ज्या महिलांना पोट खूप दुखायला लागतं, दांड्याच मारतात, मग त्रास होतो, लिकेरिया ब्लिडिंग त्रास होतो, होतच नाही हे किंवा अशा पोटात पीळ पडतोय, असं जे जे काही लेडीजचे प्रॉब्लेम असतील, या सगळ्या मुलींना 5वी 6वी 8वी 9वी 10वी 12वी, बिफोर मॅरेज, आफ्टर मॅरेज, सगळ्या लेडीजला अत्यंत स्पिरुलिना गरजेची आहे. द्या. डॉक्टरांचे खर्च वाचतील, शाळेतल्या दांड्या वाचतील, नोकरीच्या दांड्या वाचतील, आणि एनर्जी तुमच्या बॉडीत मेंटेन राहील. त्यामुळे महिलांनी खाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याला मान्यता कोणी कोणी दिली? इन्साम, WHO, नासा, इंडियन मेडिकल असोसिएशन, फूड अँड ड्रग्ज अँड ऍडमिनिस्ट्रेशन, या सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आहे नॅचरल फूड म्हणून. त्याच्यामुळं आता तुमच्या लक्षात आलं असेल, वाय DXN स्पिरुलिना इज सच अन इम्पॉर्टंट फूड फॉर यू एव्हरी डे. दैनंदिन जीवनातलं आपण खाण्याचं स्पिरुलिना हे सगळ्यात चांगलं काय याच्याबद्दल तुम्हाला आता माहिती कळाली असेल. मग DXN ते स्पिरुलिना काय खायच्या?
दुसरे लोक म्हणतील अहो याच्या पण मिळतात, त्याच्या पण मिळतात, त्या थोड्या 50 रुपयांनी स्वस्त आहेत, मग तुमच्या का खायच्या 50 रुपयांनी महाग लागतात. तर का खायचं, याचं उत्तर इथं लिहिलंय बघा. बिकॉज द क्वालिटी रिअली मॅटर्स. सगळ्यात महत्वाची गुणवत्ता ही मॅटर करते. यू वॉन्ट टू मेक शुअर दॅट यू आर गेटिंग युअर स्पिरुलिना फ्रॉम अन इथिकल सोर्स. कुठून आल्या, कशा बनवल्या, अँड डझंट ओव्हर प्रोसेस ऑर डॅमेज द डेलिकेट कंपाऊंड. त्या बनवताना त्या बनवताना त्याच्यातले जीवनसत्व तर नाही घालवले त्यांनी, हे पाहायला पाहिजे. यू कॅन वेस्ट युअर टाइम अँड मनी ऑन सबस्टँडर्ड स्पिरुलिना. जर तुम्ही कुठल्या इतर कंपनीचे स्पिरुलिना खात असाल तर तुमचा पैसा आणि तुमचा वेळ वाया चाललाय. बट यू विल बी मिसिंग आउट ऑफ द रिअल बेनिफिट्स. स्पिरुलिना खाल्ल्यावर काय मिळतं, हे रिअल बेनिफिट एन्जॉय करायचं असेल तर तुम्हाला डीएक्सएन स्पिरुलिना, परफेक्ट स्पिरुलिना हीच खायला पाहिजे. का? तर क्वालिटी इज इनक्रेडिएबल, ह्याची क्वालिटी एक नंबरची आहे. अँड डीएक्सन इज वन ऑफ द रिअर कंपनीज दॅट विल ऍक्च्युली शो यू अ सर्टिफिकेट ऑफ अनालिसिस. आपण कशा बनवतो, कशा वाढवतो, सर्टिफिकेट तुम्हाला अख्खे पाहायला मिळतील, कारण आम्ही स्वतः गेली स्पिरुलिना कित्येक वर्ष खातोय. डीएक्सन इज अ व्हेरी इथिकल अँड ट्रान्सपरंट कंपनी, अँड आय नो यू विल बी एक्स्ट्रीमली हॅपी विथ द स्पिरुलिना यू गेट फ्रॉम डीएक्सन. त्यामुळे डीएक्सनच्या स्पिरुलिना जे लोक खातील, आम्ही तर लिटरली 10 खातो, दररोज खातो, सकाळी 6, संध्याकाळी 6, फुल धिंगाणा जोश. त्याच्यामुळं मग दिवसभर मिटिंग घ्या, काही करत राहा, अँटी एजिंग सगळं वाटत राहतं, फायदा खूप व्हायला लागतो. लिव्ह हेल्दी विथ डीएक्सन स्पिरुलिना. मग निरोगी राहायचं असेल, डीएक्सन स्पिरुलिना तुमच्याकडं रेग्युलर खायला सुरुवात करा. याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि सोने पे सुहागा म्हणजे काय? आता ही मोठी बॉटल जर बघितली स्पिरुलिनाची, 5 घेतल्या तर एक फ्री आहे, छोटी 10 घेतल्या तर एक फ्री आहे, ऑफर पण लावली आहे. त्याच्यामुळे दररोज खा, ह्याचा तुम्हाला खूप फायदा व्हायला लागेल. आणि मीटिंग झाल्यानंतर, आत्ता एक मिनिट,